welcome to my YouTube channel. So this is my first vlog of Sally Says. So I hope you all will subscribe me and support me. आज vlog बनवण्याचा विशेष कारण म्हणजे आज आम्ही चाललो आहे मनुदेवीला. सो लिटरली मी ह्या व्लॉगमध्ये सगळं काही एकदम अशा बारीक बारीक गोष्टी शूट करणार आहे की आम्ही कसं मालेगाववरून मनुदेवीला ट्रॅव्हल करतो. सो वॉच दिस व्लॉग टिल एंड. मी आता रेडी होऊन परत येते गाईज. सो या दिस इज आय एम रेडी राईट नाव. तर मग आता आम्ही चाललो आहे मनुदेवीला. आम्हाला लिटरली 7 वाजता निघायचं होतं, बट आता वाजले आहे यांचे 7:30 आणि स्टील माझी आत्या घर क्लीन करतीये. तर आम्ही तिकडे एका रम्य वातावरणामध्ये बसून जेवण करणार आहोत, वनभोजन करणार आहोत. 7:30 वाजता हा मुलगा प्रेस करतोय. सो गाईस, तुम्हाला वाटत असेल की आम्ही थारने चाललोय, स्कॉर्पिओने चाललोय, पण नाही, आम्ही चाललो आहे क्रुझरने. इकडे घराला लॉक वगैरे लावतोय, तुम्ही इकडे बघू शकता. तर लिटरली आम्ही समर मध्ये चाललोय, उन्हाळ्यामध्ये 45 डिग्री सेल्सिअस मध्ये 8 वाजता निघालोय गाईज आम्ही. आता लेट्स सी काय होतं काय नाही. सो गाईज, आमचं आता फर्स्ट स्टॉप आहे जैतोबा महाराज मंदिर. सो हे आहे डोंगराळे गावाला. गाईज, आता आम्ही आमच्या सेकंड स्पॉटवर पोचलो आहे, जे की मंगल ग्रह आहे. ते मंदिर बेसिकली अंबळनेरला आहे. सो येस, सुंदर असं आपलं दर्शन झालं. इकडे गर्दी नसून एकदम छान दर्शन झालं लिटरली. फायनली मनुदेवीला पोहोचलेलो आहे, आडगाव यावल जळगाव येथे. एका मेन स्पॉटवर आलोय, बट हा वॉटरफॉलच बंद आहे. लाईक अनफॉर्च्युनेटली आम्ही समरमध्ये आलोय. सो इकडे खूप सुंदर असा वॉटरफॉल राहतो, पण तो वॉटरफॉलच बंद आहे. मंदिराबद्दल तुम्ही काय सांगू शकता? खूप छान वाटतंय, खूप बरं म्हणजे वाटतंय. हे किती जुनं मंदिर आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? हे खूप जुनं मंदिर आहे, एवढं माहिती नाही. ॲक्च्युली ना फर्स्ट टाइम आम्ही आलो होतो ना, तेव्हा आम्ही खूप लहान होतो. बरोबर. एवढं मंदिर वगैरे काही नव्हतं, अतिशय जंगलात होतं. तेव्हा काहीही सोय नव्हती. गाडी लिटरली वरपर्यंत येत होती, पायऱ्या नव्हत्या, काहीच नव्हतं. पण आता सगळ्या सुखसुविधा झाल्या आणि एकदम फ्रेश वाटतं मंदिरात. ॲक्च्युली देवीचं दर्शन झालं, बट अनफॉर्च्युनेटली मध्ये कॅमेरा वॉज सप्त नाही, तर मग फोटोज नाही घेऊ दिले त्यांनी. स्टील मी एक शॉर्ट क्लिप घेण्याचा ट्राय केला, बट तिकडे ना एक माणूस होता, तो बोलला की कॅमेरा बंद कर. सो कॅमेरा बंद केला मी अनफॉर्च्युनेटली. आमचं आता जेवण वगैरे पण झालं आहे आणि आता 2:30 वाजले. सो आम्ही आता परत क्रुझरमध्ये बसून परत घरी जाणार आहे. मी लिटरली टॅन झाली आहे उन्हामुळे. आम्हाला अजून घरी पोचायला 4 तास आहे इथून. फायनली आमची ट्रिप खूप जसं सक्सेसफुल झाली होती आणि आता लाईक मी चेंज वगैरे पण केलं आहे. सो दिस इज हाऊ माय व्लॉग एंडेड. So thank you guys for watching my vlog. Like, comment and subscribe.